गणपती बाप्पा आणि मूषक. गणपती बाप्पा आपल्या मोठ्या घरात आरामात बसले होते. त्यांचा लाडका मूषक त्यांच्या पायाशी बसलेला होता, नेहमीप्रमाणेच खूप उत्साही. मूषकला आज खूप मजा करायची होती. तो गणपती बाप्पांकडे पाहून म्हणाला, बाप्पा, आज आपण बाहेर फिरायला जाऊया का? मला नवीन गोष्टी बघायच्या आहेत. गणपती बाप्पा हसले. नक्कीच मूषक, चला तर मग आज आपण एका सुंदर बागेत जाऊया. मूषक गणपती बाप्पांच्या पाठीवर बसला आणि ते निघाले. वाटेत त्यांना अनेक सुंदर फुले आणि हिरवीगार झाडे दिसली. थोड्याच वेळात ते एका मोठ्या आणि रंगीबेरंगी बागेत पोहोचले. तिथे अनेक फुलपाखरे उडत होती आणि मधमाशा फुलांवर गुणगुणत होत्या. मूषकला खूप आनंद झाला. तो बागेत इकडे तिकडे धावू लागला, फुलांचा वास घेऊ लागला आणि फुलपाखरांच्या मागे पळू लागला. गणपती बाप्पा एका मोठ्या झाडाखाली बसून मूषकला खेळताना पाहत होते. त्यांना मूषकचा आनंद पाहून खूप समाधान वाटले. खेळता खेळता मूषकला एक चमकणारी वस्तू दिसली. तो धावतच तिथे गेला आणि पाहिले तर ती एक लहानशी सुंदर रत्न होती. मूषकने ती रत्न उचलली आणि धावतच गणपती बाप्पांकडे घेऊन आला. बाप्पा, बघा मला काय सापडले, तो आनंदाने ओरडला. गणपती बाप्पांनी रत्न हातात घेतले आणि मूषकला जवळ घेतले. मूषक, तू नेहमीच माझ्यासोबत राहतोस आणि मला आनंद देतोस. तूच माझे खरे रत्न आहेस.